हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड हॅपी संडे टू ऑल. इकडे चालू आहे प्रमोद ना सानूला काय टाकत आहे, लोशन लावताय. जस्ट आमच्या दोघींची पण आंघोळ झाली आहे आत्ता, आणि माझी पण आणि सानूची पण. आणि रिलॅक्स चालू आहे. आता वाजलेले सकाळचे 11 आणि कामं पण आवरलेली आहेत सगळी. आणि म्हणजे आंघोळीच्या अगोदरच सगळी कामं आवरून घेतली. म्हटलं रिलॅक्स करू आंघोळ, कारण पूर्ण वीकमध्ये असं. आणि काल रात्रीच मी ना हे केलं होतं, काय म्हणतात त्याला, चंपी मालिश केली होती मी रात्रीच. तर त्याच्यामुळे मग म्हटलं आता छान हेअर वॉश करू. हां, अजून तर आजच्या दिवसात काय काय करणार आहोत ते तुम्हाला तसं दिसेलच व्लॉगमध्ये. तो व्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. थोडेसे प्लॅनिंग आहे आज, तर तुम्ही कंटिन्यू करा व्लॉग. बाहेर जायचं चालू आहे, तर कुठे जाणार आहे ते तुम्हाला व्लॉग बघत राहा, त्याच्यामध्ये कळेलच तुम्हाला. स्वयंपाक तर झालेला आहे सकाळीच, स्वयंपाक पण करून घेतला. काल दुपारी इडलीचं भिजायला टाकलं होतं, डाळ आणि तांदूळ. तर आज इडली केलेली आहे, मस्त इडली, सांबर आणि खोबऱ्याची चटणी पण बनवलेली आहे. तर तुम्हाला दाखवते मी थोड्याच वेळात. आता फटाफट पहिले माझे जे हेअर्स आहे ते मी पहिले ड्राय करून घेते, कारण क्लायमेट जे आहे ना 2-3 दिवसापासून, त्यामुळे का बरं काय माहिती माझे ना दोन्ही म्हणजे नाक जे आहे ना थोडंसं पॅक सारखं वाटायला लागलंय मला. थंडी जास्त प्रमाणात पडते, त्याच्यामुळे कदाचित होत असेल हे. तर सो इकडे बनवलेलं आहे मी सांबर, आणि इकडे आहे चटणी, इकडे आहे इडली, इकडे सानूसाठी डोसे पण बनवलेले आहेत, आणि इकडे हे आमच्यासाठी. ॲक्च्युली हे ब्रेकफास्टचं आहे, पण मग आमचं जेवणच होऊन जाईल याच्यामध्ये. ब्रेकफास्ट प्लस लंच ब्रंच होऊन जाणार आहे. आता हेच पोटभर खाणार आहे आम्ही, कारण याच्यामध्ये पोट भरून जातं. काही वेगळं असं करण्याची गरज नाही पडत. भाजी पोळी असं, इडली जर केली ना तर इडलीच असते दिवसभर, आम्ही तेच खातो. असं नाश्त्याला वेगळं आणि मग नंतर त्याच्यामध्ये पुन्हा भाजी पोळी वेगळी बनवायची असं नसतं. कारण यालाच खायला आता जवळपास 11:30 पावणे 12 झालेले आहे. यालाच खायला मी तेवढं लेट झालेलं आहे. आणि संडेला तर लवकर उठणं पण होत नाही आणि लवकर खाणं पण होत नाही. संडे असल्यामुळे बाकीचे पण काही कामं असतात, त्याच्यामुळे मग हे सगळं काही असतं. येस, हेच आहे आजचं आमचं. हाय हाय. स्वतः सानू चालली आहे सुवर्णप्राशन. कसं लागतं, कसं लागतं अगं? इंजेक्शन नाही देणार आहे ते. हां, किती स्माईल आली बघा लगेच. ते ना असं मधासारखं गोड गोड असतं, गोड गोड लागतं ते. पिशील ना तू? हां, नाही पिणार का? आवडतं, आवडतं सानूला. मी रेडी झालेली आहे आणि प्रमोद गेलेले आहेत सानूला, तुम्ही बघितलं आता. तर ते सानूला ते सुवर्णप्राशनचं जे डोस आहे तो देण्यासाठी गेलेले आहेत. आज 9 ते 11चं टायमिंग दिलेलं होतं, पण ॲक्च्युली आम्हाला लक्षातच नाही राहिलं. मला सडनली आठवलं की आज तो डोस आहे. तर मग कॉल केला त्यांना, तर ते बोलले की आम्ही आहोत इथे. तर मग म्हटलं बरं झालं, प्रमोदला म्हटलं तुम्ही फास्टमध्ये घेऊन या, तोपर्यंत मी रेडी होते. तर आम्ही चाललेलो आहोत CCM मॉलला, म्हणजे सिटी सेंटर मॉल आहे नाशिकचा, तिथे आम्ही चाललेलो आहोत. आणि वेड मूवीला चाललेलो आहोत. तुम्हाला माहितीच आहे वेड मूवी आलेला आहे रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुखचा. तर माझे फेवरेट ॲक्टर आहेत, ॲक्टर आणि ॲक्ट्रेस आहेत दोघं सुद्धा. आणि खूप म्हणजे खूप स्कूल टाईमपासून मी त्यांना म्हणजे फॉलो करते. खूप फेवरेट आहे माझे दोघं सुद्धा. आणि त्यांचा मूवी आला आहे, आणि मेन म्हणजे मूवी खूप छान चाललेला आहे. असे भरपूर मूवीज आलेत त्यांचे, पण दोघांचा सोबत हा फर्स्ट मूवी आहे. आणि प्रमोदचे जे सोबत काम करणारे म्हणजे सोबत असणारे ते कलिग्स आहेत, 2-3 जण, तर ते सुद्धा येणार आहे आमच्यासोबत. म्हणजे तिकडनं ते डायरेक्ट येणार आहे, जॉईन करणार आहे आम्हाला. तर असं सगळं काय. प्रमोद आणि सानू आल्यानंतर लगेच निघणार आहोत आम्ही. मी आता फुल रेडी आहे. चला मग तुम्ही सुद्धा बघा आमच्यासोबत.
आम्ही इथे आता चहा एन्जॉय करतोय. घे का? कोणता ब्लॉग होता तो त्याच्यात? A few moments later. सो आम्ही आलोय आता इथे व्हेज अरोमा हॉटेल. नवीन कलिंगासोबत दोघं नवीन कलिंग आणि एका कलिंगने आज मोबाईल घेतलाय त्याच्यामुळे तो पार्टी देतोय. इथं बॉन फायर होतं आहे ना, बॉन फायर. वाव, थंडी वाजते. छान अरेंजमेंट केली हा. आपल्यासाठीच ठेवलं वाटतं खास. थोडं इकडे घेतो का भाई? रुपाली किती थंडी? खाल्ल्यानंतर जास्त थंडी वाजेल अजून. बाबू पप्पा काय मम्मा बाबू सानूला खूप जोर आलाय आता. बोले बाय बघ मम्मा बाहेर दिवसभर एकदम शांत. गुपचूप बघितला एकदम असा 3 तास शांत एकदम. बाबू थांब एक मिनिट हा. आपण बोलून घेऊ पहिले, मग तू धिंगाणा घालू. शांत बस आता मम्मा बोलते. शांत बस. घरी आलोय आणि आता झोपायचं, खूप झोप आली. कारण दिवसभर तुम्ही बघितलं, सकाळी म्हणजे दुपारी आम्ही गेलेलो आणि आता 10:30 पावणे 11 झालेत रात्रीचे. पण मग तरी पण झोप येते लवकर. आणि सकाळी उद्या पुन्हा प्रमोदची ड्युटी ते आता पुन्हा चालू होईल उद्यापासून. सोमवारपासून ड्युटी मंडेपासून. सानूची स्कूल म्हणे माझी. तुझी काय? सानूची स्कूल आहे ना उद्या. तू जाणार आहे? तर छान गेला आजचा दिवस. खरंच खूप मस्त गेला. आणि मूवी पण छान होता. हो, मूवी खरंच खूप छान होता. आणि तुम्ही नक्की बघा मूवी. माझे तर रितेश आणि जेनेलिया पूजीचे फेवरेट होते दोघं. म्हणजे आहे आज पण कपल फेवरेट एकदम फेवरेट कपल आहे. आणि मी स्कूल टाइम पासून त्यांना लाईक करते, म्हणजे फॉलो करते तेव्हापासून. आणि माझं फेसबुकला जर बघितलं ना, माझं अगोदर म्हणजे व्हॉट्सअपला असो किंवा फेसबुकला असो, माझ्या डीपीला प्रोफाईल फोटो जेनेलिया असायची आणि रितेश देशमुख. त्यांचं दोघांचं जेव्हा लग्न झालं तर मला इतका आनंद झाला होता. वाव, यांचं लग्न झालं. माझे खरंच खूप फेवरेट आहे. ऍक्टरमध्ये तो खूप फेवरेट होता. आणि ऍक्ट्रेसमध्ये जेनेलिया खूप माझी जास्त फेवरेट होती. त्यांचा तो मूवी आपला तेरे नाव लव हो गया, तो पण मूवी खूप बघितला होता मी. आणि तुझी मेरी कसम पण मी बघितला होता, थिएटरमध्ये जाऊन बघितला होता. तो अजून टीव्हीवर आलेला नाहीये. पण मी खूप दोघांची पण खूप फॅन आहे. आणि फायनली त्यांचा फर्स्ट पिक्चर आला, जसं की मी सकाळी पण बोलली तुम्हाला. म्हणजे फर्स्ट म्हणजे मराठीमध्ये त्यांचा दोघांचा फर्स्टच आहे ना मराठी? नाही, मराठीमध्ये फर्स्ट आहे.
हिंदीमध्ये त्यांनी ऑलरेडी म्हणजे 2 पिक्चर झालेले आहे, पण मग मराठीमध्ये पण पिक्चर खरंच खूप छान आहे आणि नक्की बघा. खरंच खूप मस्त पिक्चर आहे. छान खरंच वाटलं एकदम. वेड लावलं एकदम. Yes. सांगतो तिथंच डान्स करत Song होती. पण कसं सगळे ग? मस्त आहे मला त्याच्यातले. वेड लावलंय 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 मला सांगत वेड होते तर डान्स लावलंय. करायला लागली होती ना बाबू. तर आय जस्ट होप की तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. मस्त एन्जॉय केलं सगळ्यांनी. प्रमोदचे कलिग्स होते. दोघं मस्त colleague आम्ही होते नंतर माझे. डिनरला पण गेलो. मस्त मजाक मस्ती छान जेवण पण झालं. जेवण पण खूप छान होतं आणि मस्त गेला आजचा दिवस. खरंच आजचा संडे खूप छान गेला. आय जस्ट होप की तुम्हाला हा आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सुखाचं ठेवा. जे बाप्पाला म्हणतो आपण सुखाचं ठेवा. काही पण बोलती. चलो बाय. गुड नाईट.